Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. The channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn an interesting lesson of 6th standard titled The Worth of a Fabric. वर्थ या शब्दाचा अर्थ आहे लायकी, किंमत किंवा मूल्य. तर या ठिकाणी आपल्याला अर्थ घ्यावा लागणार आहे मूल्य आणि फॅब्रिकचा अर्थ होतो कापड. तर कापडाचं मूल्य, एका कापडाचं मूल्य अशा शीर्षकाचा हा पाठ आहे. करूया सुरुवात. थिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तामिळ सेंट पोएट. थिरुवल्लुवर नावाचे एक महान तामिळ संत कवी होते. हू लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स एगो. 2000 वर्षांपेक्षाही अधिकचा काळ झालेला असेल तेव्हा ते आपल्या भारतामध्ये होऊन गेले. थिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग. आणि थिरुकुरल नावाचं एक पुस्तक आहे की त्या पुस्तकामध्ये थिरुवल्लुवर यांची शिकवण आहे. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. थिरुकुरल नावाचं पुस्तक की ज्यामध्ये थिरुवल्लुवर यांची शिकवण आहे ते पुस्तक आजही तेवढंच प्रेमानं त्याकडे पाहिलं जाते. आजही त्यावर तेवढंच प्रेम आणि आदर त्या पुस्तकाचा केला जातो. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्सटाईल विवर. थिरुवल्लुवर हे एक कापड विणकर होते. ही वोव ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन द मार्केट. त्यांनी खूप सुंदर असं वस्त्र विणलेलं आहे, साड्या विणलेल्या आहेत आणि त्यांना विकलेलं आहे बाजारामध्ये. पीपल सेड दॅट ही नेवर गॉट अँग्री. आणि लोक त्यांच्याबद्दल काय म्हणायचे, तर लोक त्यांच्याबद्दल म्हणायचे की थिरुवल्लुवर यांना कधीही राग येत नाही, कधीही ते कोणावर रागावत नाहीत. नेवर यूज्ड बॅड वर्ड्स. कधीही अपशब्द वापरत नाहीत, कोणाच्याही बद्दल वाईट शब्द वापरत नाहीत. नेवर शाउटेड ॲट एनीवन. आणि कोणावरही ओरडत नाहीत. अशी लोकांची समजूत होती किंवा लोक म्हणत होते थिरुवल्लुवर यांच्याबद्दल. इन दिस सेम टाउन देअर लिव्ड अ रिच यंग मॅन. आणि त्याच गावामध्ये, ज्या गावामध्ये थिरुवल्लुवर राहायचे त्या गावामध्ये एक श्रीमंत आणि तरुण माणूस राहायचा. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाईम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड. आणि आपला जास्तीत जास्त वेळ तो विनाकारण भटकण्यात, इकडे तिकडे फिरण्यात घालवायचा आपल्या मित्रांसोबत. ते ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. आणि हा जो रिच माणूस होता, रिच यंगमॅन होता, याच्यासोबत याचे मित्र लोकांची टिंगल टवाळी करत फिरायचे. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस वल्लुवर, सेड द यंगमॅन वन डे. आणि एक दिवस हा तरुण आणि श्रीमंत माणूस काय म्हणाला, मला विश्वास नाही म्हणते लोक काय म्हणतात त्या थिरुवल्लुवरच्या बाबतीत. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. आणि मला खात्री आहे की मी त्याला राग आणू शकतो, मी राग आणणार. लोक म्हणतात की या थिरुवल्लुवरला राग येत नाही, परंतु मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी या वल्लुवरला राग आणणार म्हणजे आणणार. कम ऑन, लेट्स हॅव सम फन टुडे. चला म्हणते आज थोडीशी आपण गंमत करूया. सो द ॲरोगंट यंग मॅन अप्रोच्ड थिरुवल्लुवर इन द मार्केट अँड पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक. ॲरोगंट म्हणजे उद्धट. तर हा उद्धट यंगमॅन एक दिवस थिरुवल्लुवरकडे गेला बाजारामध्ये आणि एक सुंदर कापडाचा तुकडा त्याने आपल्या हातात उचलला आणि काय म्हणतो, हाऊ मच ड दिस होल फॅब्रिक कॉस्ट. तर त्याला विचारतो तो थिरुवल्लुवरला की या सर्व कापडाची किंमत काय आहे. 8 coins. द सेंट नेम्ड द प्राईस. आणि ते जे संत होते त्या संतांनी उत्तर दिलं सौम्य शब्दात की 8 coins याची किंमत आहे. The young man unfolded the fabrics and tore it into two. तो जो तरुण व्यक्ती होता, तरुण माणूस होता, त्यानं तो कापड अनफोल्ड केला म्हणजे त्याची घडी उघडली आणि त्याला मधातून फाडले. आणि मधातून फाडून काय विचारतो, व्हॉट्स द प्राइस ऑफ दिस पीस नाऊ. आता या पीसची किंमत काय आहे. म्हणजे अगोदर 8 कॉइन होते, तर आता मधातून फाडल्यानंतर याची किंमत काय आहे असं त्या व्यक्तीनं थिरुवल्लुवर या संतांना विचारलं. 4 coins. द सेंट आन्सर्ड पोलाइटली. आणि त्या संतांनी नम्र भाषेत उत्तर दिलं की आता त्याची किंमत आहे 4 coins. द यूथ वॉज टेकन अबॅक. व्हॉट डझंट द मॅन गेट अँग्री. आता मात्र या तरुणाला धक्का बसला की हा माणूस का रागावत नाही आहे. ही थॉट ही देन टोर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. मग त्याने त्या फाडलेल्या 2 तुकड्याचे पुन्हा आणखी 2 तुकडे केले म्हणजे त्यांना पुन्हा मधातून फाडले. अँड नाव 2 coins वॉज द आन्सर.
त्या तरुणाने 2चे 4 तुकडे केल्यानंतर पुन्हा विचारले की आता किती किंमत आहे. तर त्याला पुन्हा पोलाइटली उत्तर मिळालं की आता 2 कॉइन्स. नाव इट वॉज द यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड एजिटेट. आता वेळ होती की हा जो तरुण होता हा तरुण उतावळा बनला होता किंवा आता हा तरुणालाच राग येऊ लागला होता की अरे या माणसाला मी राग आणण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हा का रागावत नाही आहे. व्हाय इज ही नॉट गेटिंग अँग्री. त्या तरुणाचा संयम आता ढासळला अँड ही टोर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन सेइंग अँड नाव व्हॉट्स द प्राइस नाव. आणि त्याचा संयम ढासळल्यामुळे तो त्या कापडाचे पुन्हा बारीक बारीक तुकडे करू लागला आणि प्रत्येक वेळेस विचारू लागला की आता याची किंमत किती, आता याची किंमत किती. आणि त्याचे लहान लहान तुकडे करणं सुरू होते. एकाचे दोन तुकडे करणं त्याचं सुरूच होतं. आणि जेव्हा तो विचारायचा अँड नाव व्हॉट इज द प्राइस. ॲट दॅट टाइम थिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रेड्युसिंग द प्राइस ऑफ हाफ एव्हरी टाइम. आणि जेव्हा जेव्हा तो तरुण कापड फाडून त्याला विचारायचा की आता याची किंमत किती त्यावेळेस थिरुवल्लुवर शांतपणे त्याची किंमत अर्धी करत होता. म्हणजे कमी करत होता. रेड्यूसचा अर्थ होतो कमी करणे आणि प्रत्येक वेळेस अर्धी किंमत त्याची तो कमी करून सांगत होता. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रेड्यूस्ड टू टॅग्स. आणि शेवटी ते जे कापड होतं ते कापड अगदी लहान झालं, अगदी चिंध्यांमध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे अगदी छोट्या छोट्या चिंध्या त्या कापडाच्या बनल्या त्या तरुण माणसाने फाडल्यामुळे. सो थिरुवल्लुवर सेट इन अ क्वाईट टोन. आणि त्यावेळेस थिरुवल्लुवर अगदी शांत शब्दात शांत स्वरामध्ये काय म्हणाले, नाव दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आणि हे जे कापड आहे हे कापड आता वर्थलेस बनलं आहे. म्हणजे आता याला काहीही मूल्य नाही, याची आता काहीही किंमत नाही. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दिस रॅग्स. आणि या चिंध्यांना मी आता कोणतीही किंमत देऊ शकत नाही, कोणतीही याचं मूल्य मी आता ठरवू शकत नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आता या तरुणाला काय म्हणावं हे सुचत नव्हतं. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु त्याला अहंकार होता, अभिमान होता आपल्या श्रीमंतीचा. सो ही ऑफर टू पे 8 कॉइन्स टू दिस सेंट. म्हणून त्यानं देऊ केले 8 कॉइन्स त्या संतांना. फॉर द फर्स्ट टाइम थिरुवल्लुवर स्माइल्ड बट ही रिफ्युज्ड टू टेक द मनी. परंतु पहिल्यांदा थिरुवल्लुवर यांनी स्मित हास्य केलं. स्मित हास्य करून त्यांनी ती देऊ केलेली रक्कम शांतपणे नाकारली की नको रे बाबा, नको आहेत मला तुझे 8 कॉइन्स. तर का नको आहेत. यंग मॅन नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. अरे तरुणा, हे जे कापड आहे हे आता कोणत्याही उपयोगाचं नाही आहे. इट हॅज बिकम वर्थलेस. आणि आता ते वर्थलेस बनलेलं आहे. का बनलेलं आहे वर्थलेस. बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. कारण आता त्याला कोणीही परिधान करू शकणार नाही, आता त्याला कोणीही आपल्या अंगात घालू शकणार नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहीत आहे का हे जे वस्त्र आहे हे वस्त्र एका दिवसात बनलेलं नाही आहे. मेनी पीपल हॅव टॉइल्ड टू मेक इट. आणि खूप साऱ्या लोकांना ते बनवण्यासाठी परिश्रम करावे लागले, अपार कष्ट करावे लागले. टॉइल्ड म्हणजे अपार कष्ट करणे. द फार्मर हू ग्रीव कॉटन इज इन हिज फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये राबले हे वस्त्र बनवण्यासाठी उन्हामध्ये आणि पावसामध्ये. ही पिक्ड कॉटन फ्रॉम द इच बोल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. त्याने प्रत्येक बोंडामधून कापूस वेचला आणि कापूस वेचून तो कातण्यासाठी दिला. द समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पून इट इनटू लॉंग. आणि त्यानंतर कोणीतरी त्या कापसामधून सरकी आणि कापूस वेगळा केला, तो कापूस लांब केला आणि त्यापासून धागे बनवले. Then the threads were dyed carefully so that they took on these lovely colors. आणि त्यानंतर त्या धाग्यांना काळजीपूर्वक रंग दिला गेला जेणेकरून ते अशा प्रकारे सुंदर दिसतील, अशा प्रकारे त्यांचे वेगवेगळे रंग आपल्याला खुलून दिसतील. माय वाईफ अँड आय ओ द थ्रेड्स टुगेदर. मी आणि माझ्या पत्नीने त्या धाग्यांना एकत्र विणले. पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन. आणि त्यावर सुंदरशी डिझाईन ठेवली, म्हणजे त्यावर छान प्रकारे डिझाईन काढली. वी थॉट सम डे समवन विल
लाईक दिस फॅब्रिक. आणि आम्ही विचार केला होता की एक दिवस आम्ही हे विणलेलं कापड, आम्ही तयार केलेलं कापड कोणाला तरी खूप आवडणार आणि मग आम्ही आनंदी होणार. वी विल बी हॅपी टू वेअर इट. आणि कोणीतरी त्या कपड्यांना घालून खूप समाधानी होणार, त्यांना खूप आनंद होणार. देन ऑल अवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि तेव्हाच आमच्या कष्टाचं चित झालं असं समजण्यात येणार आहे आणि आमच्या कष्टाचं आम्हाला फळ मिळालं असं आम्ही समजणार होतो. आमचं बक्षीस तेव्हाच आम्हाला प्राप्त होणार होतं. When you destroyed the fabrics, you destroyed all the love and labor that went into its making. आणि ज्या वेळेस तू हे कापड नष्ट केलं, डिस्ट्रॉयचा अर्थ होतो नष्ट करणे. जेव्हा तू हे कापड नष्ट केलं तेव्हा फक्त तू ते कापडच नष्ट केलं नाही, तर तू नष्ट केलं सगळ्यांचं प्रेम, श्रम जे लागले ते वस्त्र बनवण्यासाठी. ते वस्त्र बनवण्यासाठी शेतकऱ्यांपासून तर आमच्यापर्यंत ज्यांचं त्या वस्त्रामध्ये प्रेम गुंतलं होतं किंवा श्रम त्या कापडासाठी लागलेले होते, ते सर्व तू नष्ट केले. आणि मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. आणि पैसा त्यांना परत आणू शकणार नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. आणि अतिशय सौम्य वापरलेले शब्द त्या माणसाच्या हृदयाला भिडले. त्या शब्दाने त्या माणसाच्या हृदयाला स्पर्श केला. नाव ही वॉज रिअली ॲशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आणि आता त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. अँड डू यू नो, थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से. आणि थिरुवल्लुवर पुढे म्हणू लागले, आय कॅन वीव अनादर फॅब्रिक लाईक दिस. आणि अशासारखंच मी तर आणखी दुसरं फॅब्रिक किंवा आणखी वस्त्र विणणार आहे. बट और लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक. परंतु आपलं जीवनसुद्धा या कापडाप्रमाणे, या वस्त्राप्रमाणे आहे. इफ यू टिअर इट अपार्ट इन हेस्टी. जर तू घाईघाईत त्याला खर्च करून टाकत असशील किंवा ते व्यर्थ घालवत असशील, कसं, थॉटलेस ॲक्शन म्हणजे विचार न करता केलेली कृती. विचार न करता तू जर तुझं जीवन व्यर्थ घालवत असशील, इट विल बी डिस्ट्रॉईड. आणि खरोखरच ते जीवनसुद्धा नष्ट होणार आहे. अँड विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि तुझं जीवनसुद्धा तुला परत मिळणार नाही आहे. थिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपेंड द यंग मॅन्स आईज. आणि थिरुवल्लुवरच्या शब्दाने या तरुणाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. आणि त्यानंतर त्यानं ठरवलं की मी सर्व सोडून देणार आहे, माझा आळशीपणा आणि मला लागलेल्या सर्व वाईट सवयीसुद्धा.